पुढची बातमी सुद्धा भोंदू बाबाचीच आहे। भोंदू ऋषिकेश वैद्यला 6 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। वसईच्या माणिपूर पोलीस स्थानकामध्ये गुन्ह्याची नोंद झाली। महादेवाचा अवतार असल्याचं सांगत त्याने महिलेवर अत्याचार केला होता। आणखी महिलांसोबत असं कृत्य केलंय का याचा सध्या तपास सुरू आहे। वसईच्या भोंदू ऋषिकेश वैद्यला आता 6 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आपण महादेवाचा अवतार आहोत असं सांगत त्याने महिलेवर अत्याचार केला होता। या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून सध्या तपास सुरू आहे। भोंदू ऋषिकेश वैद्यने आणखी महिलांसोबत असं कृत्य केले का त्या अनुषंगाने आता तपास सुरू आहे। वसईच्या माणिपूर पोलीस स्थानकामध्ये गुन्ह्याची नोंद झालेली आहे। महादेवाचा अवतार सांगत ऋषिकेश वैद्याने महिलेवर अत्याचार करत होता। त्या संदर्भात त्याला अटक करण्यात आलेली आहे। आता 6 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। दरम्यान ऋषिकेश वैद्यने आणखी महिलांसोबत असं कृत्य केले का याचा आता तपास सुरू आहे। खरात प्रकरणानंतर वसईमधल्या भोंदू ऋषिकेश वैद्यचं प्रकरण सुद्धा पुढे आलं होतं। एका महिलेने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली। आपण महादेवाचा अवतार आहे असं सांगत त्याने अत्याचार केला होता। दरम्यान आता या भोंदू ऋषिकेश वैद्यला 6 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। मी महादेवाचा अवतार आहे असं सांगत त्याने महिलेवर अत्याचार केला होता। दरम्यान या प्रकरणामध्ये आणखी काही महिला आहेत का, आणखी काही महिलांवर अत्याचार झालाय का, त्या दृष्टीने आता तपास सुरू आहे। आणि या संदर्भात आपण अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी जयराज राजिवडे यांच्याकडून। जयराज, आता या भोंदू ऋषिकेश वैद्यला 6 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। नेमका तपास कशा पद्धतीने सुरू आहे? नक्कीच कल्याणी, आपण पाहू शकत असाल का अशोक खरात हा प्रकरण राज्यभर गाजत असतानाच काही दिवसांपूर्वीच वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश जोशी यांचा सुद्धा पर्दाफाश झालेला आहे। आणि एकूणच ही पूर्णतः घटना आपण पाहायला गेलं तर पुण्यामधून सुरू झाली आणि पुण्यानंतर ही घटना जी आहे ती वसईमध्ये उघडकीस आली का वसईचे स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य यांनी एका महिलेला मी महादेव आहे, तू माझी पार्वती आहे आणि आपलं मिलन होऊ शकतो या अनुषंगाने तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावरती अत्याचार केल्याची घटना समोर आली होती। त्यानंतर एकूणच पाहायला गेले तर पुण्याच्या हडपसर पोलिसांनी ही पूर्णतः जी घटना आहे ती गंभीरतेने घेत वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये 0 क्रमांकाने गुन्हा दाखल करून वर्ग करण्यात आले होते। त्यानंतर वसईतील माणिकपूर पोलिसांनी सापळा रचून या ऋषिकेश जोशी नामक स्वयंघोषित धर्मगुरू बाबाला अटक केली। त्यानंतर जे काही हडपसर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असताना त्याला 6 एप्रिल पर्यंतची पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे। आणि एकूणच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कल्याणी, का याच्यामध्ये आता पोलीस कशा प्रकारे तपास करत आहे आणि आणखी कित्येक महिलांना या स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश जोशी यांनी कित्येक महिलांना फूस लावून अशा प्रकारे त्यांच्यासोबत कृत्य केल्याचं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कल्याणी। जयराज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर महादेवाचा अवतार सांगत ऋषिकेश वैद्यने महिलेवर अत्याचार केला होता। या प्रकरणी आता त्याला 6 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली।